नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या सर्व प्रिय बांधवांनो, आज आपण आपल्या परिसर अभ्यास या पेपरमध्ये आहे की नाही, पेपर क्रमांक TETचा असेल तर किंवा 1 असेल किंवा 2 असेल, दोन्ही पेपरसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. शक्यतो आजची जी तासिका आहे ही पेपर 1 करता खूप महत्त्वाची आहे, कारण या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल जास्तीत जास्त माहिती जी आहे ती पेपर क्रमांक 1 मध्ये विचारली जाते. तर मग आजच्या या ठिकाणी 2 मार्क आपले 2-3 मार्क 100% या ठिकाणी आजच्या तासिकेतून आपण घेणार आहोत. व्यवस्थित माहिती काळजीपूर्वक ऐका. पाठ करायची आवश्यकता नाही, फक्त काळजीपूर्वक व्हिडिओ तुम्ही कानात ठेवून जरी ऐकला तरी काय अडचण नाही. चला तर आजच्या आपल्या तासिकेला आपण सुरुवात करूया. भाग 3 परिसराभ्यासच्या यापूर्वी आपण 2 तासिका घेतल्यात, ही तिसरी तासिका आहे. तिसऱ्या तासिकेमध्ये आपण आलेलो आहोत. महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि सामान्य माहिती. आपल्या राज्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या तासिकेतून. चला, स्थापना केव्हा झाली तर आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. म्हणजेच आपण मुंबई आणि गुजरात जे आहेत ते त्या ठिकाणी एकत्रित राज्य होतं, त्यातून आपण वेगळे झालो. गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 स्वतंत्र राज्य निर्माण झालेले आहेत. तो दिवस आहे 1 मे 1960. याच दिवसाला कामगार दिन सुद्धा मानलं जातं. त्यानंतर स्थान जे आहे ते भारताच्या पश्चिम मध्य भागामध्ये आपल्या राज्याचं स्थान आहे. आता 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. याचं स्थान कुठं आहे तर भारत देशाच्या पश्चिमेला अरबी समुद्र, आपल्या शेजारी अरबी समुद्र आहे, तर भारताच्या पश्चिम मध्य ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्याचं स्थान आहे. त्यानंतर क्षेत्रफळ किती आहे आपल्या राज्याचं तर आपल्या राज्याचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. पुन्हा एकदा 3,07,713. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 3रा क्रमांक लागतो. म्हणजे आपल्या जे काही राज्य जितके राज्य आहेत 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, तर 28 राज्यामध्ये आपल्या राज्याचा जागेच्या दृष्टीनं म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं 3रा क्रमांक लागतो. सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान लक्षात, आणि 3ऱ्या नंबरचं जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो पहिलं विचारलं जातं, सगळ्यात छोटं विचारलं जातं, पण TET महाराष्ट्राची असल्यामुळे कदाचित महाराष्ट्राचा नंबर कितवा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर लांबी जर बघितली आपल्या राज्याची तर लांबी पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती आहे 800 किलोमीटर पूर्व पश्चिम, आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती आहे 700 किलोमीटर. म्हणजे लांबीच्या रुंदीच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या राज्याची जी सीमा आहे पूर्व पश्चिम मात्र लांब आहे, कारण ती 800 आहे, आणि उत्तर दक्षिण मात्र 700 किलोमीटर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे विस्तार. आता विस्तार कसा झालाय आपण ते बघूया. या ठिकाणी आपला विस्तार अक्षांश जे आहे, अक्षरवृत्तीय जे आहेत, तर अक्षरवृत्तीय विस्तार आपला 15 अक्षांश 48 मिनिटे उत्तर ते 22 अक्षांश 6 मिनिटे उत्तर, असा आपलं अक्षरवृत्तीय हा विस्तार झालेला आहे. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार कसा आहे 72 रेखांश 36 मिनिटे पूर्व ते 80 रेखांश 54 मिनिटे पूर्व, असा आपला या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार झालेला आहे. त्यानंतर समुद्रकिनारा. आता आपल्या राज्याला भारताच्या 3ही बाजूला समुद्रकिनारा आहे, तर आपण नशिबान आहोत, आपल्या राज्याला सुद्धा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला तर सर्वात कमी मुंबईला समुद्र किनारा लाभलेला आहे. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सीमा. महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राला एकूण किती राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत, तर 6 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश इतक्या सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या आहेत. प्रशासकीय भाग म्हणजे या ठिकाणी प्रशासन करण्याच्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग 6 भागामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. पहिलं आहे कोकण, दुसरं आहे पुणे, तिसरं आहे नाशिक, चौथं आहे छत्रपती संभाजीनगर, 5वं आहे अमरावती आणि 6वं आहे नागपूर. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे आपले 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर प्रादेशिक विभाग. प्रदेशानुसार आपल्या राज्याचे या ठिकाणी 5 भाग केलेले आहेत. प्रशासकीय 6 आणि प्रादेशिक मात्र 5 आहेत. मग प्रादेशिक मतलब कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ असे 5 प्रभाग या ठिकाणी आहेत. प्रादेशिक विभाग आहेत. प्रादेशिक 6 आणि प्रादेशिक 5.
त्यानंतर सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो अहिल्यानगर. पूर्वी त्याला अहमदनगर असं म्हटलं जात होतं, आता नवीन नाव अहिल्यादेवी किंवा अहिल्यानगर असं म्हटलं जातं. तर त्याचं क्षेत्रफळ किती आहे? त्याचं क्षेत्रफळ आहे 17,068 चौरस किलोमीटर. अहिल्यानगर आपल्या राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. 17,068 चौरस किलोमीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि सर्वात लहान मुंबई शहर, त्याला बृहन्मुंबई असं सुद्धा मानलं जातं. तर सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मुंबई शहर म्हणजेच बृहन्मुंबई, त्याचं क्षेत्रफळ फक्त 157 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर मानचिन्हे, या ठिकाणी मानचिन्ह. राज्यपक्षी, आपल्या राज्याचा राज्यपक्षी हरियाल, त्याला हरावत किंवा हरेली असं काही प्रदेशामध्ये म्हटलं जातं. तर हरियाल, हरावत किंवा हरेली 3 नावं लक्षात ठेवायचे आहेत. राज्यपक्षी बघितला. राज्य प्राणी शेकरू, आपला राज्य प्राणी आहे शेकरू. राज्य फूल जारूळ, त्याला तामन असं सुद्धा त्या काही ठिकाणी म्हणलं जातं. जारूळ आणि तामन दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. राज्य वृक्ष आंबा, जसं राष्ट्रीय वृक्ष वड तसा राज्य वृक्ष आपला आंबा मानला जातो किंवा त्याला प्रमाण ठरलेलं आहे. राज्य फुलपाखरू राणी पाकोळी, राज्य फुलपाखरू आपलं राणी पाकोळी आहे, तिला ब्लू मॉर्मॉन असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा भाग बघूया आपण. आपल्या राज्याबद्दल माहिती देणारं राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत मानलं जातं. त्यानंतर राज्यभाषा, आपली राज्यभाषा या ठिकाणी मराठी ही आपली राज्यभाषा आहे. राज्यशस्त्र आहे की नाही, राज्यशस्त्र आहे दांडपट्टा, हे आपलं राज्यशस्त्र आहे. आणि शेवटचं राज्य खेळ कबड्डी, हे आपल्या राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा खेळ मानला जातो. जसा देशाचा हॉकी आहे तसा आपल्या राज्याचा कबड्डी आहे. आता जिल्ह्याची निर्मिती, हे सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. याच्यावर 100% प्रश्न येतो. जिल्ह्याची निर्मिती म्हणजे आपल्या जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा इतक्या आजच्या 36 आपले जिल्हे आहेत, तेव्हा 36 नव्हते. मग ते कसे कसे वाढत गेले ते आपण बघूया. 1 मे 1981 सगळ्यात अगोदर आपल्या नवीन जिल्हे जे निर्माण झाले ते सगळ्यात सुरुवात झाली 1 मे 1981. म्हणजे 1 मे हा महाराष्ट्र दिन जो होता 1981चा, त्या दिवशी रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वी औरंगाबाद होतं, आता छत्रपती संभाजीनगर मधून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. केव्हा? 1 मे 1981. त्याच्या दुसऱ्या वर्षी 16 ऑगस्ट 1982. आता 82 मध्ये दोनदा अशी घटना झालेल्या आहेत. पहिला आहे 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट, म्हणजे 10 दिवसाच्या फरकानं 16 ऑगस्ट 1982 ला धाराशिव मधून लातूर, म्हणजे पूर्वीचं, आता धाराशिव पूर्वीचं उस्मानाबाद म्हणतात, त्या उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झालेला होता. ती केव्हा घटना आहे? 16 ऑगस्ट 1982, म्हणजे 15 ऑगस्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घोषणा झाली. त्यानंतर पुढच्याच 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा वेगळा झालेला आहे. त्यानंतर नंतर मग 8 वर्ष, जवळपास 8 वर्षांनंतर पुन्हा नवीन जिल्हा निर्मितीचं कार्य झालं. ते 1 ऑक्टोबर 1990. 1 ऑक्टोबर 1990 मध्ये मुंबई शहर कारभाराच्या दृष्टीने खूप मोठं झालं, म्हणून मुंबई शहरातून मुंबई उपनगर वेगळं करण्यात आलं. त्यानंतर 1 जुलै 1998 नंतर पुन्हा 8 वर्षांना पुन्हा या ठिकाणी नवीन जिल्हे निर्माण झाले. 1 जुलै 1998 अकोला या जिल्ह्यातून वाशिम वेगळा झाला आणि धुळे जिल्ह्यातून नंदुरबार वेगळा झालेला आहे. ती घटना घडली 1 जुलै 1998. नंतर 1 मे 1999 बरोबर त्या ठिकाणी 1 वर्षानंतर पुन्हा घटना घडली. भंडारा या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया वेगळा झाला आणि परभणीतून हिंगोली जिल्हा वेगळा झालेला आहे. ती घटना घडली 1 मे 1999. आणि शेवटचं 1 ऑगस्ट 2014 सगळ्यात शेवटचं जी नवीन जिल्हे निर्माण झालेले आहेत ते ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे. ही घटना घडली 1 ऑगस्ट 2014 या वर्षी. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याबद्दल जी काही माहिती होती ती माहिती आपण अभ्यासलेली आहे. आशा करतो तुम्हाला सगळी माहिती समजली असेल. काहीच नाही, फक्त एकदा पुन्हा एकदा हा व्हिडिओ जो आहे तो बघा किंवा ऐका, मन लावून ऐका, बरोबर आपल्या लक्षात या ठिकाणी येतं. जिल्हा म्हणजे नवीन जिल्ह्याची निर्मिती एकूण किती वेळा झालेली आहे? तर या ठिकाणी 7 वेळा, 1 2 3 4 5 6 7 वेळा अशा प्रकारची नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहेत. तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती आवडली असेल, समजली असेल. पुन्हा आपण नवीन तासिकेत नवीन विषय घेऊन येऊया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.